स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। लोडशेडिंग विरोधात आंदोलनात थेट आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ। नमस्कार, आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज। तालुक्यातून या घडीची एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे। महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि भीषण लोडशेडिंग विरोधात आडगाव बाजार येथे ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडलं। मात्र या आंदोलनाला अत्यंत थरारक वळण मिळालं, जेव्हा एका आंदोलकाने अंगावर डिझेल ओतून थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला। महावितरणच्या कार्यालयाबाहेर नेमका काय थरार घडला, पाहूयात आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट। जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार मंडळातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचा मोठा खेळखंडोबा सुरू आहे। एकीकडे कडक उन्हाळा आणि वाढता उकाडा, तर दुसरीकडे महावितरणचं अघोषित लोडशेडिंग। यामुळे शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थी हैराण झाले आहेत। वारंवार तक्रार करूनही महावितरण ढिम्म राहिल्याने अखेर सोमवारी संतप्त ग्रामस्थांचा संयम सुटला आणि त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली। आंदोलन शांततेत सुरू असतानाच अचानक प्रल्हाद दाभाडे या आंदोलकाने प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतलं आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला। या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि तिथे उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला। पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे रेड्डी यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ हस्तक्षेप केला। त्यांनी सतर्कता दाखवत आंदोलक दाभाडे यांना रोखलं आणि पुढील अनर्थ टळला। या थरारानंतर आंदोलनस्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता। पोलीस उपनिरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुगाणे, पोलीस हवालदार नसीब पठाण यांनी संयमाने परिस्थिती हाताळत चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला। हा हायव्होल्टेज ड्रामा तब्बल 2 ते 3 तास सुरू होता। अखेर आंदोलन चिघळल्याचे पाहून महावितरणचे अभियंता गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि वीजपुरवठा नियमित करण्यासोबतच रात्रीच्या लोडशेडिंगवर नियंत्रण आणू असं लेखी आश्वासन दिलं। अधिकाऱ्यांच्या या लेखी हमीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं आहे। दाभाडे, आंदोलक: आज महावितरणने लेखी आश्वासन दिलंय म्हणून आम्ही मागे हटतोय, पण जर ही वीज समस्या सुटली नाही आणि आश्वासन हवेत विरले तर यापुढचं आंदोलन यापेक्षाही तीव्र आणि उग्र असेल, हा महावितरणला आमचा थेट इशारा आहे। कॅमेरा पुन्हा स्टुडिओमध्ये अँकरकडे। अँकर: महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आज एका सामान्य नागरिकाला आत्मदहनासारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं। सुदैवाने पोलिसांनी वेळेत तत्परता दाखवल्याने मोठी जीवितहानी टळली। मात्र आता महावितरण आपले हे लेखी आश्वासन पाळणार की शेतकऱ्यांना पुन्हा अंधारात ढकलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? महावितरणच्या या कारभारावर तुमची प्रतिक्रिया काय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जिंतूर आणि परिसरातील अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या स्वदेशी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।